अफगाणिस्तान पासून ते काश्मीर कन्याकुमारी पर्यंत समाज वावर आहे। या समाजात पहिल्यांदा गोर बंजारा म्हणलं जातं। गोर म्हणजे क्षत्रिय आणि बंजारा म्हणजे बंजन, म्हणजे यजुर्वेदानुसार जे व्यापार करतात त्याला व्यंजन म्हणलं जातं। व्यंजनचा बंजनचा बंजारा समाज झालेला आहे। आणि या समाजामध्ये अजून एक शब्द आमचा आहे की गोर माटी, जो गोर म्हणजे क्षत्रिय आणि माटी म्हणजे जमीन। जो समाज क्षत्रिय समाज हा जमिनीशी जुळलेला आहे, त्या समाजाची आज इंग्रजांनी च्या काळामध्ये यांचं प्रमुख काम होतं की व्यापार। सर्व राजवाड्यांना अफगाणिस्तान पासून भारतातल्या कन्याकुमारी पर्यंत युद्धाची सामग्री, शस्त्रसामग्री, अन्न धान्य, निवारा हे पूर्तता करायचं काम ह्या समाजाकडे होतं। परंतु इंग्रज ज्यावेळी सत्तेत आले, व्यापारी म्हणून ज्यावेळी सत्तेमध्ये आले, त्यावेळी ह्या समाजाची यांना फार इंग्रजांना अडचण व्हायला लागली। म्हणून पुन्हा त्यांच्यावर एक अन्यायकारक कायदे करून यांच्या हातातून व्यापार काढून घेतला गेला। त्यामुळे हा समाज शासकीय सुविधापासून, सगळ्यापासून, शिक्षणापासून, आर्थिक उन्नतीपासून पाठीमागे राहिला। आता ज्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील साहेबांना मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट प्रमाणे ओबीसी आरक्षण दिलेलं आहे, त्याचप्रमाणे हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज हा एसटी मध्ये वर्ग केलेला आहे। आणि या समाजाची लोकसंख्या प्रत्येक गावागावात, शहरात आहेत। त्यामुळे आमची शासनाला अशी मागणी आहे की राज्य शासनानं सदर समाज ज्याप्रमाणे मराठा आरक्षणाचा GR काढला, त्याप्रमाणे बंजारा समाजाचा GR काढावा। तो केंद्र शासनाच्या मान्यतेला पाठवून केंद्राची मान्यता घ्यावी आणि बंजारा समाजाचा समावेश हा एसटी प्रवर्गात करावा, जेणेकरून आमच्या इथून पुढच्या सगळ्या पिढ्या, लहान मुलं शिक्षणात मध्ये त्याची सुविधा घेऊन घराची आर्थिक प्रगती, सामाजिक प्रगती होईल। आणि हा निर्णयामुळे सर्व समाजाचं एक प्रकारचं कल्याण होणार आहे। तरी आम्ही सर्वांनी ज्यामध्ये आम्ही शासनाला अशी विनंती केलेली आहे की आमच्या बंजारा समाजाचा समावेश हा त्यांनी त्वरित एक GR काढून एसटी मध्ये करावा आणि केंद्र शासनाची त्याला त्वरित मान्यता घ्यावी, जेणेकरून कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये न अडकता आम्हाला हे एसटीचं आरक्षण मिळून जाईल।